आजचा विषय वेगळा आहे. आज ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या देवतेची आराधना करणं आणि त्या दिवसावरती बोलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि यासाठी आजचा विषय आपल्याला लक्षात येईल. मी अभंग म्हणल्यानंतर अतिशय वेगळा असं चरित्र भाग आहे. या दोन्ही साथीदारांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आमचा भूषण तर ऑर्गन शिवाय बोलतच नाही, लक्षात घ्या. आणि आता तर तो आनंद मठमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 5 प्रयोग झालेत. मला वाटतं आता 6वा प्रयोग झाला का 5वा झाला. याच्यामध्ये तो सुंदरपैकी काम करतोय. माझा मुलगा त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका करतोय आणि आमचे कानडे तर इथं आहेत. या दोघांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. कारण साथीदार मिळणं फार कठीण आहे, लक्षात घ्या. कीर्तनकार भरपूर तयार झाले, पण मी एक सांगतो तुम्हाला, कोणीतरी तुमच्यापैकी एकाने झांज वाजवायचं हातात घ्या. झांज वाजवता आले तर झांजेसारखं वाद्य नाही आहे, तालामध्ये अतिशय सुंदर अशी झांज वाजते. कोणीतरी एक जण ज्याला तालाचं ज्ञान बऱ्यापैकी आहे त्याने झांज हातात घेतली तर बरं. म्हणजे मला चिपळ्या घेरता येतात, बाकी काही नाही. मी दोन्ही चिपळ्या वाजवतो आणि झांज कोणीतरी सांगतो, असू द्या, हरकत नाही, पण तयार करा. मी ज्या ज्या ठिकाणी जातो 15 दिवस कीर्तनं असतात त्या ठिकाणी पहिलं फक्त वाजवतो मी, मग देतो तुम्हाला, भजनीला देतो. आणि या पद्धतीने आज पुष्टीपतीचा पौर्णिमा, त्याचं चिंतामणी नाव आहे. आणि माघातला जो जन्म आहे त्याचं नाव आहे महोत्कट असा अवतार आहे. गजाननाचे अनेक जन्म आहेत. 4 युगामध्ये देवानी 4 अवतार धारण केलेत आणि गजाननाने अनेक राक्षसांचा पराभव केलाय, अनेकांना मारलंय. आणि एवढंच सांगतो की ज्या 8 दिवसामध्ये त्यांनी सुद्धा आपल्या इकडं सुद्धा भरपूर मारलेले आहेत पाकिस्तानमध्ये जाऊन. आणि त्याच्यानंतर या देवाने आता विश्रांती घ्यायची ठरवलेली आहे. त्यामुळे कालपासून तरी निदान शांतता आहे. आपण त्यालाही दुजोरा देऊया. काय सगळे आंतरराष्ट्रीय प्रश्न असतात, आपल्या डोक्याबाहेरच्या काही विषय असतात. त्यामुळे विनाकारण काही कॉमेंट करणारा मी संजय नाही. पुंडलिक वरदे. आणि कीर्तनाला आपण सुरुवात करूया. द द ज च र ग माझ्या नातवानी मला एकदा विचारलं की बुवा तुम्ही उभा राहता कीर्तनाला, लोक अगदी गपचूप असतात, शांत असतात, याला कारण काय? मी म्हटलं लोकांना मी सांगतोच रागातून, स रे ग प ब सा, स रे ग प ध सा, साधा राग आहे, अगदी सिंपल व्यवस्थित आहे. आणि जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम. कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, हरे हरे. जय जय राम
गोवर्धन धर गोपालन रथ, गोवर्धन धर गोपालन रथ, धिम धिम धिम, गोवर्धन धर गोपालन रथ, गोकुल संकट हारी। जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम, जय जय राम। सहेल रे आ मिल जाए रे, सहेल दादा 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 दादा, सहेल रे सहेल रे मिल जाए रे। आम्ही देवालाच म्हणतोय, हेल रे मेल जरे, जन्म जन्म की संग ना भूले, जन्म 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 की संग ना भूले, अब सो मिले तो बिछुड़ा न जाए, सहेल रे मिल जरे, सहेल रे। बस इंद्रायणी तिरी वसणाऱ्या, हे ज्ञानेशा ज्ञानेशा ज्ञानेशा, हे ज्ञानेश नमन तुला रे, नमन तुला रे, नमन तुला रे। इंद्रायणी तिरी वसणाऱ्या, इंद्रायणी तिरी वसणाऱ्या, इंद्रायणी तिरी वसणाऱ्या। अभंगाचे शब्द सांगतो, बहुतेक कीर्तनकाराने लावला असेल तर मला माहीत नाही, पण मी माझा पूर्वरंग वेगळा आहे आणि तो अपूर्व रंग असणार आहे, त्यामुळे अलीकडं फक्त अ लावलं म्हणून, त्यामुळे मी ज्ञानी जरी असलो तरी अलीकडं अज्ञानी आहे। पुंडलिक वरदे, ते अ शब्द वापरलेला बरा असतो बऱ्याच वेळेला। मग अभंगाचे शब्द सांगतो, राम नाम म्हणा, कथा गंगा श्रवणे पावन करी जगा, तिसी प्रेम पूर आला, शंकर हृदयी सामावला, रामदासाची माऊली म्हणा, आळशावरी गंगा आली। राम नाम राम नाम कथा गंगा, राम नाम कथा गंगा, राम कथा गंगा गंगा, राम कथा गंगा गंगा, राम कथा गंगा। बोला ओ राम कथा
राम नाम कथा गंगा, राम नाम कथा गंगा, राम कथा गंगा गंगा, राम कथा गंगा गंगा, राम कथा गंगा. बोला हो. राम कथा इसी प्रेम पूर आला, इसी प्रेम पूर आला. कीर्तनाचं वैशिष्ट्य असं आहे, अभंग म्हणेपर्यंत तुमचा पाठ झालेला असेल, घरी जाईपर्यंत अभंग पाठ झाला असेल, पण मी ज्यावेळेला गॅप सोडतो, मध्ये ज्यावेळेला तबला पेटी वाजते त्यावेळेला तुम्ही शब्द म्हणालात तर जाता जाता अभंग घेऊन जाल आज नक्की. तिसी प्रेम पूर आला, हा तिसी प्रेम पूर आला. शंकर हृदयी सामावला, शंकर हृदयी सामावला. राम कथा गंगा गंगा, राम कथा गंगा गंगा, राम कथा गंगा गंगा, राम कथा गंगा. बोला. हां. राम कथा, राम कथा. रामदासाची माऊली, रामदासाची माऊली, माऊली माऊली माऊली, माऊली माऊली माऊली, रामदासाची माऊली. म्हणा. राम अळशावरी गंगा आली, अळशावरी गंगा आली. अळशावरी गंगा अळशावरी गंगा आली. हा. राम नाम कथा गंगा, राम कथा गंगा गंगा, राम कथा गंगा गंगा, राम कथा गंगा. वा. माझ्या नंतर म्हणायचा प्रयत्न करा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी
आद्यत्रय जननी देवांचे जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे. निवृत्तीनाथांना नमस्कार करून ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीला सुरुवात केली. सकल भावंड शेजारी बसली आहेत. चारी देवतांचा अवतार. चांगला आवाज आहे, छान आहे. ट्यून प्रत्येकाचे वेगळे, पण जिथनं निघतात तो एकच भाग आहे जिथून सगळ्यांचे ट्यून येतात. फक्त आपण त्याचा विचार करत नाही, आणि तो विचार केला तर आपल्या लक्षात येतील ट्यून्स प्रत्येकाचे वेगळे, प्रत्येक मोबाईलचे आवाज वेगळे, पण ते सुटतात जिथनं तिथं ते एकच केंद्र आहे. तसं जे एक केंद्र आपल्या आतमध्ये आहे ते जर आपल्याला सापडलं तर कितीही गोष्टी तुम्ही केल्या तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पुंडलिक वरदे. समर्थ रामदासांचा अभंग आहे. राम नाम कथा गंगा. नाम शब्द मी मध्ये काढून टाकला कारण तबला पेटी बसली पाहिजे, आणि त्यालाच महत्त्व जास्त आहे. जे काढून टाकलं आहे त्यालाच महत्त्व जास्त आहे, आणि आपण तेच करतो. जे काढून टाकतो ना त्यालाच काही वेळेला महत्त्व असतं, आणि म्हणून चांगली सालं असतात, सगळं चांगलं असतं, आपण टाकून देतो. पण त्याच्यावरती जनावरं ते खाऊनसुद्धा त्यांना ताकद चांगली येते, आणि आम्ही आतलं खाऊनसुद्धा आमच्यात ताकद राहत नाही आहे. पुंडलिक वरदे. लक्षात घ्या, आम्ही भुसकट खातो आणि वरचं छान असलेलं साल ज्याच्यात सत्व आहे असं टाकून देतो. मला सांगायचं तात्पर्य, राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. तिसी प्रेमपूर आला शंकर हृदयी सामावला. रामदासाची माऊली. लक्षात घ्या, आळशावरी गंगा आली. आपल्याला आळशावर गंगा आलेली सगळ्यांना कल्पना आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलायला नको. पण रामनामाच्या बद्दलचं प्रभू रामदास स्वामी ज्यांनी राजकारण आणि समाजकारण एकत्र करता करता धर्म जास्त जागृत करायचा प्रयत्न केला, आणि दासबोधासारखा ग्रंथ लिहिला. ज्या ग्रंथाला या जगात तोड नाही असा ग्रंथ आपल्या सकल शिष्यांना तो पाळता यावा आणि त्याप्रमाणे आचरण करता यावं यासाठी बोध केला, आणि तो बोध करता करता समाजाला जागृतता निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि म्हणून माझं एकच मत आहे, सर्व संप्रदायांनी समर्थांना आपलं केलं पाहिजे. पण काही जणांना समर्थ मान्य नाहीत का म्हणत नाहीत मला कल्पना नाही. पण ज्यांनी पूर्वी गड वेगळे होते आणि सज्जन बाहेर असायचे, गडावरती मावळे जायचे, लढायचे, आणि सज्जन लोक बाजूला असायचे. पण समर्थाने जर काही केलं असेल तर सज्जन आणि गड एकत्र केला म्हणून सज्जन गड झाला. आणि ह्या पद्धतीने समर्थांनी समाजाला जागृत करायचे. त्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या करून 12 वर्ष संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्यातून सुटले त्यावेळेला समर्थांचे मठ तिथपर्यंत असलेली त्यांची 11 मारुतींची संख्यांच्या पद्धतीने तो जो सगळा समाज घडवला होता, तो संपूर्ण समाज, तो रामदासी संप्रदायाचे असलेले लोक त्या ठिकाणी आग्र्यापर्यंत नेऊन ठेवलेले होते. आणि म्हणून शिवाजीला येताना प्रॉब्लेम आलेला नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज परत व्यवस्थित येऊ शकलेले आहेत. समर्थांचं काम फार मोठं आहे. पण आज समर्थ एवढंच सांगतात, ही रामकथा पैलाडण्या कुठपर्यंत आज अनेक देशांच्यामध्ये ही रामकथा गेलेली आहे, पोचलेली आहे. रामाची कथा आम्ही रामनवमीला संबंध 9 दिवस बोलतच असतो, आणि रामभक्त आम्ही मांडत असतो. रामाची कथा फार वेगळी आहे, रामाचं नाम वेगळं आहे, आणि ते रामकथा गंगा म्हणत असताना मध्ये राम नाम कथा गंगा असाच मुख्य अभंग आहे. आणि ती कथा जी आपण ऐकतोय त्या रामाच्या नामामध्ये एक सत्व आहे, त्या रामाच्या नामामध्ये एक सामर्थ्य आहे. कृष्णाच्या नामात नाही का असं तुम्ही मला विचाराल तर मी ज्या वेळेला कृष्णाच्याकडं जातो त्यावेळेला कृष्णाचं नाव सांगतो. पण लक्षात घ्या, रामाचं
आणि कृष्णाची 2च अक्षर आहेत बघा. राम म्हटलं तरी 2 अक्षर आहेत. दोही अक्षराचे काम. राम नाम दोही अक्षराचे एकच काम. कृष्ण म्हटलं तरी 2च अक्षराचं काम आहे. मला सगळ्यात वैशिष्ट्य असं वाटतं की आमचे संत किती मॅथमॅटिक्समध्ये किती तयार असतील, गणितामध्ये किती तयार असतील, आपल्याला कल्पना येत नाही आहे. पण एक मला दोहा सापडला आहे आणि तो दोहा इतका उत्तम आहे. त्या दोह्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो तुलसीदास महाराजांनी लिहिलेला दोहा आहे. फार सुंदर दोहा आहे. आणि उत्तर हिंदुस्थानामध्ये राहिलेले तुलसीदास महाराज, नाही फार बारीक वाजून ते सोडलं तरी कशाला त्रास करतो वगैरे, नाही तर मध्ये लागले तर. तुलसीदास महाराज जे आहेत त्या तुलसीदास महाराजांचा दोहा फार सुंदर आहे. राम नामाच्या बद्दल त्यांनी दोहा केला आहे. सोडवायला फार अवघड आहे, मला सुटला येतो आणि म्हणून मी समाजापुढे मांडायचा प्रयत्न करतो. बाकीच्या लोकांना ती अक्षरं वाचले तर त्यातनं दोहा सुटणार नाही आहे, कारण तो दोहा फार अवघड आहे. पण त्याच्यावरती मी कॉम्प्युटरवर बसून मी अभ्यास केला. जवळजवळ 1, 2, 3, 4 असे नुसते आकडे नाही, तर तो दोहा करताना, दोहा वाचताना मी कॉम्प्युटरवर स्वतः 100पर्यंत तिथपर्यंत आकडे जाऊन तो दोहा तपासायचा प्रयत्न केला आहे. आणि मला असं कळलं की त्याचं उत्तर बरोबर येते. तुम्ही घरी गेल्यावर प्रयत्न करा, निदान 1000 आकड्यापर्यंत जा आणि मला एवढं दाखवा की हा दोहा चुकीचा आहे. मी तुम्हाला नमस्कार करायला तयार आहे. मी असं म्हणत नाही की मीच केलं आहे ते बरोबर आहे, पण दोहा समजून घेण्यासारखा आहे. राम नामाबद्दलचा दोहा आहे, अतिशय सुंदर. आणि तुलसीदास महाराजांनी लिहिलं आहे. नामाच्याबद्दलचं महत्त्व सांगतायत, नाम कसं आहे, आणि गणिताच्या भाषेत समजून दिलं आहे. मी नेहमी काही वेळेला कीर्तनामध्ये, काही वेळेला निरनिराळ्या प्रकारची लोक येतात. काही डॉक्टर लोक माझ्या गोव्यामध्ये येतात. त्यावेळेला मी त्यांना त्या शरीराच्या शास्त्रज्ञाच्या याच्यातून त्यांना राम लक्ष्मण अमुक तमुक सगळं मी त्यांना सांगतो. आणि म्हणून बोलताना मी रामाच्याबद्दल बोलत असताना रामाला मिळालेला भाऊसुद्धा तितकाच उत्तम आहे. त्याचं नाव लक्ष्मण आहे, ज्याचं लक्ष आणि मन रामाकडे आहे. लक्षात घेण्यासारखं आहे. सीता माऊलीसारखी माऊली मिळाली आहे, पण तिचंसुद्धा रामावरती किती प्रेम आहे. तिला सोडलंय वास्तविक पाहता, लक्षात घ्या. पण तुम्हाला असं वाटेल राम इतका निर्दयी कसा झाला, गर्भवती स्त्रीला कुठेही सोडून आला लक्ष्मण. मंडळी, माझ्याकडे असा चरित्र भाग आहे की राम आपल्या बायकोला सोडत असताना कुठं सोडायचं हे लक्ष्मणाला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जी मुलं झाली ते आता माडगुळकरांनी म्हटलं, मी त्याला विरोध करत नाही, नाही माहिती म्हटल्यावर नाही म्हणतो मी, परंतु रामाचा इतका कटाक्ष आहे की तिला किती मुलं झाली हे सुद्धा रामापर्यंत पोचलं आहे. फक्त ती कोणती आहेत हे माहीत नाही आहे. पण आपल्याला 2 मुलं झाली आहेत ही गुप्त बातमी प्रभू रामांना कळलेली आहे. ज्यावेळेला तिला सोडलंय त्यावेळेला बरोबर वाल्मिकीचा आश्रम जवळ कसा होता मला सांगा. तिला कुठेही सोडायचं जर होतं तर वाटेल तिथं सोडलं नाही आहे, आपण सोडून देतो. रामाने तसं केलेलं नाही आहे. रामावरती आरोप करण्याचं कारणच ठेवलेलं नाही. रामाने जरी तिला सोडलं असलं तरी तिला कुठं सोडायचं, त्याच्यावर काय संस्कार होतील, आपली मुलं कशी तयार होतील आणि त्यांना ज्ञान कुठं मिळेल, हे सगळ्याचा अभ्यास केला आहे प्रभू रामांनी. आणि हा अभ्यास करण्याचं कारण एकच झालं आहे, राजकारण जर रामाला कळलं असेल तर ते रावणाकडनं कळलं आहे. आपल्या शत्रूकडनं त्याला राजकारण कसं करायचं ते कळलेलं आहे. अयोध्या दशरथाने आधी व्यासपीठ तयारच केलं आहे. दशरथाची ती अयोध्या नगरी जी आहे त्या अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथाने त्या ठिकाणी गदी माडगुळकरांनी जे वर्णन केलं आहे, स्त्रिया पतिव्रता पुरुषही धार्मिक, पुत्र उपजती निजकुल दीपक, निसंश ना कोणी कुणी ना नास्तिक, अतृप्तीचा कुठे न वावर, नगरी घरी अंतरी. अयोध्या मनु निर्मित नगरी, मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी.
स्त्रिया पतिव्रता पुरुष ही धार्मिक, स्त्रिया पतिव्रता पुरुष ही धार्मिक, पुत्र उपजती निज कुलदीपक, नृशंसना कुणी नास्तिक, अतृप्तीचा कुठे न वावर, नगरी घरी अंतरी, ओ नगरी घरी अंतरी, अयोध्या म्हणून म्हणा की मी अयोध्या म्हणून निर्मित नगर. आणि म्हणून ज्या वेळेला तिला सोडलंय आणि लक्ष्मणाने सांगितलंय त्यावेळेला वास्तविक पाहता तिला रामाने आपल्याला सोडून दिलंय हे कळल्यावरती तिच्या मनामध्ये राग निर्माण व्हायला पाहिजे. परंतु त्यावेळेला सुद्धा तिच्या मनामध्ये रामाबद्दलचा राग नाहीये. रामाने आपल्याला सोडलंय पण तरी सुद्धा ती प्रश्न करते रामालाच, हो काय तुमच्या याच्यामधलं गाणं आहे, नाटकातलं कोणतं गाणं आहे, जायचे कुठे रे सांग मज राघवा, आहे ना. फक्त मी बदल केलाय. आनंद मठ नावाचं नाटक त्यातलं गाणं आहे, राघवा कुठं जायचं मी सांग. आणि त्यावेळेला तिला वाल्मिकीचा आश्रम त्या ठिकाणी जवळ सापडलेला आहे, ऋषिकुमार त्या ठिकाणी आलेले आहेत आणि सीतेला त्याला सगळ्यांनी तिथं वाल्मिकीच्या आश्रमात नेलं आहे. अत्यंत सेफ असा आश्रम आहे ज्या ठिकाणी मुलांचं शिक्षण झालं आहे आणि रामाबरोबर ती लढाई करण्या इतकी ताकद ज्या मुलांच्यामध्ये निर्माण केले तो वाल्मिकी ऋषींचा आश्रम आणि महर्षी वाल्मिकी आहेत. रामाचं नामाचंच वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून तुलसीदासांच्याकडे मी वळतो की तुलसीदासांनी जर काही केलं असेल दोहा तर लक्षामध्ये घ्या, लक्ष ठेवा. मी दोहा म्हणतो, नाम चतुर्विध, सगळ्यांनी म्हणा नाम चतुर्विध. आता याचा अर्थ मी वेगळा लावलाय. नाम चतुर्विध म्हणजे चारी ज्या मुक्ती आहेत त्या मुक्ती मिळण्यासाठी तो नाम चतुर्विध सांगितलाय. चारी मुक्ती, हो, देवाचे द्वारी उभा क्षणवरी, चार मुक्ती आहेत ना. नाम चतुर्विध, पंचयुत म्हणा, पंचयुत, नाम चतुर्विध. शेवटपर्यंतचा आवाज येऊ द्या माझ्या कानावर, मला फार कान माझे तीक्ष्ण आहेत, लक्षात घ्या. नाम चतुर्विध. आता बाहेरचा आवाज आपण घेऊया, तुम्ही कुणी आतले बोलू नका. पंचयुत, स्टिरिओफोनिक असतं ना संगीत तसं. पंचयुत. द्विगुणित, वसुरुत, रम्या राम जगतमो तुलसी कहे श्रीराम. मग का म्हणू नका, अवघड आहे सगळं, मला येत नाही तर तुम्ही काय म्हणणार, लक्षात घ्या. मग गंमत काय आहे त्याच्यामध्ये, तो सोडवायचा कसा हा दोहा. नाम चतुर्विध म्हणजे आता एक नाम आपण कोणाचं तरी घेऊया. तुम्ही एक आकडा सांगा, कोणतंही नाव तुम्ही एक नाम घ्या, कोणाचंही नाम घ्या, मला काही नाही. नाम सांगा, किती अक्षर आहेत ते बघूया आणि तुम्हाला गणित सोडवून दाखवतो. बरोबर, किती 6:15 पुढच्या पूर्ण उत्तरांगाला सुरुवात करू, 7ला संपवूया म्हणजे टाईम टू टाईम होईल. कोणाचं एक नाव सांगा, तुम्ही सांगा एक नाव सांगा देवाचं, कोणत्याही देवाचं नाव सांगा. श्रीराम. किती अक्षर झाले, 3 अक्षर झाले. नाम चतुर्विध, तिनाला 4ने गुणायचं. चतुर्विध म्हणजे 4ने गुणा, संस्कृत भाषा आहे. वा, गणितात तयार आहेत लोक. मला वाटलं कॉम्प्युटर हे मोबाईल काढणार आणि त्याच्यावर लगेच कॅल्क्युलेटर काढून वाजणार. नाम चतुर्विध. पंचयुत, पंचयुत म्हणजे 5 अधिक करा. द्विगुणित, 2ने गुणा. आता अर्थ लागत नाही कशाचा,
वसुहृत याचा अर्थ लागत नाही. बरोबर आहे का? लागला का तुम्हाला? कोणाला लागला असेल तर सांगा. वसुहृत याचा अर्थ काय? आणि हे मला कसं कळलं तर ज्या वेळेला मी सत्यनारायणाची पूजा सांगायला गेलो एके ठिकाणी, आणि ज्यावेळेला पूजा सांगता सांगता माझ्या लक्षात आलं आम्ही ते जे सगळे दिक्पाल मांडले ते 8 दिक्पाल आहेत, अष्टदिक्पाल आहेत, आणि आतमध्ये नवग्रह आहेत. मी सुंदर सत्यनारायणाची पूजा सांगतो. गोव्यात सांगितल्यावरती लोक म्हणाले आजपर्यंत अशी पूजा सांगितली नाही. लक्षात घ्या, अशी आम्ही ऐकलीच नाही पूजा, सत्यनारायणाची पूजा करायची. तर त्याच्यातून माझ्या लक्षात आलं वसुहृत. वसू किती आहेत? वसू किती आहेत? 8 वसू आहेत. आता हृत शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये भागाकार करायचा आहे. मग अशी किती आकड्यापर्यंत आपण आलो होतो? 34 पर्यंत आपण आलो होतो. बघा, मेमरीत ठेवा. 34 पर्यंत आपण आलो आहे. आता 34 आल्यानंतर भागिले 8, 8 चौक. आता हृत शब्द म्हणजे वजा करा, 8 भागा आणि वजा करा. म्हणजे 34तून 32 वजा करायचे. ते राम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. टाळी द्या जोरात. माझ्यासाठी नाही, तुलसीदासांच्यासाठी. ज्या माणसाने हा दोहा लिहिला तो गणितामध्ये किती तयार असला पाहिजे. आता हे 3चं झालं, आता 4चं करा. 4 चौक 16 अधिक 5 21 दुणे 8 पंचे. राम किंवा कृष्ण ही 2च अक्षरं खाली शिल्लक राहिली, आणि या 2 अक्षरामध्ये सगळं आहे. आणि म्हणून अनेक प्रकारच्या लोकांनी रामाच्या नामाबद्दल वेगवेगळे विचार केलेत, वेगवेगळे विचार केले. आणि त्यातली जी राम नाम कथा गंगा, काय उपमा दिली आहे समर्थाने. गंगेसारखं राम नाम अत्यंत पवित्र आहे. आणि म्हणून अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता. देता नाही घेता नाही, फक्त घेताच आहे, देता नाही. सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता. घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी. अति आहे बरं का, लक्षात घ्या. अतिसुखाचे अवसरी समस्तांचे लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. देवाचं चिंतन करायला सांगितलं. हे सगळं सांगत असताना रामनामाचं महत्त्व सांगितलं. त्याच्यासाठीचा माझा चरित्र भाग वेगळा आहे, पण आज मी तो सांगणार नाही आहे. आज माझा चरित्र भाग वेगळा आहे. आणि मग या रामनामाचं वैशिष्ट्य आपल्याला कथा माहिती आहेत, मी वेगळं सांगायला नको. रामाला सुद्धा त्याच्या नामामधलं महत्त्व त्यावेळेला पटवून दिलं आहे मधल्या एका कथेने, की ज्या वेळेला रामाने दगड खाली सोडला त्यावेळेला तो दगड खाली गेला, अशी कथा आहे आपल्याकडे. आणि त्या कथेचं वैशिष्ट्यच असं आहे की तो खाली गेल्यावरती रामाने असा हात केला. काय घडलं? खाली कसा काय गेला? माझ्या हातनं सुटला तो खाली कसा काय गेला? आणि त्यावेळेला झाडावरून वरनं हनुमंतानी उडी मारली. आपल्याला माहिती आहे, मी कशाला कीर्तनामध्ये त्याच्यासाठी हे करू. त्यावेळेला मारुतीरायाने त्यांना एकच सांगितलं, रामा तुमच्या हातनं जो सुटला तो बुडलाच, तुम्ही ज्याला धरलं तो पक्का झाला. आम्ही तुमचं नाव लिहिलं तरी दगड पक्का झाला, आणि हा सेतू बांधून झाला आहे. राम सेतू तयार झालेला आहे. लक्षात घ्या, रामाचं नाम इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्याच्या चरित्रामध्ये त्याचं उत्तर आहे. आणि हे सगळं करत असताना बघा, सगळ्या रामायणामध्ये तुम्हाला लक्षामध्ये येईल, त्यांच्या स्त्रियासुद्धा ज्या आहेत ना, त्याचा अभ्यास मी केला तर त्या पद्धतीने राम किती अक्षराचं नाव आहे? 2. सीता, भरत, मांडवी, लक्ष्मण, उर्मिला, शत्रुघ्न, 4. शत्रुघ्न म्हणतो आपण, म्हणतो ना हिंदी सिनेमा पाहताना शत्रुघ्न सिन्हा आला म्हणून. लक्षात घ्या, no चिन्ह, सिन्हा नाही चिन्ह आहे, शत्रुघ्न. मग त्याची बायको श्रुतकीर्ती. 4. किती सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून रामाचं जीवन असं आहे, राम हा चौकटीमध्ये बांधला गेला आहे. म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. त्यांनी चौकट सोडली नाही. जे काही आहे ते चौकटीमध्ये तो पूर्णपणे बांधील राहिला, आणि म्हणून त्याचं नाव मर्यादा पुरुषोत्तम असं पडलं आहे. लक्षात घ्या, 7वा अवतार. आणि कृष्णाने म्हणून भूमीत जर शिकवायची असेल तर मुलांना अशी शिकवा की चौकोन शिकवला
तो मर्यादा पुरुषोत्तम आयत शिकवला तर तो राम आहे, आणि गोल पृथ्वीचा गोल काढला तर तो भगवान गोपाल कृष्ण आहे. कृष्ण या संपूर्ण वर्तुळावरती फिरतोय, त्याला 360 त्रिज्या आहेत. लक्षात घ्या, बिंदू काढा, त्या बिंदूला 360 त्रिज्या आहेत. या त्रिज्या सगळ्या जर तुम्ही बघितल्या तर एवढे व्यवहार आम्ही करत असतो, एवढ्या गोष्टी बाहेर आज समाजामध्ये आहेत, आम्ही काहीही करू शकतो, 360 उद्योग करू शकतो. गोपाल कृष्ण एकच सांगतो, तुम्ही या वर्तुळाच्या याच्यामध्ये मी कुठेही फिरलो तरी माझं लक्ष या केंद्रबिंदूकडे आहे, केंद्रबिंदूकडे आहे. आणि ज्याला केंद्रबिंदू कळाला, ज्याला केंद्र कळालं त्यांनी त्याच्यावर टीका करत बसू नये. पुंडलिक वरदे, केंद्र महत्त्वाचं आहे. गोपालकृष्ण म्हणाले, या त्रिज्यांमधनं तुम्ही कुठेही फिरा, मी असाच कुठेही फिरतो, वाटेल ते मी जे केलं आहे, मार्गदर्शन केलं आहे, पण हे सगळं करत असताना मी केंद्रबिंदू जपलेला आहे. आणि म्हणून गुरुदेव रानडे यांचं एक फार सुंदर वाक्य आहे. गुरुदेव रानडे यांच्यासारखा महान संत नाही तुम्हाला सांगतो. काय तत्त्वज्ञान मांडलं आहे गुरुदेव रानड्यांनी. या गुरुदेव रानड्यांनी एकच तत्त्व मांडलं, वर्तुळामध्ये तुम्ही कुठेही फिरा, वाटेल त्या त्रिज्यांच्या पद्धतीने तुम्ही चला, पण तुम्ही एकच करा, तुमच्या जीवनाचा केंद्रबिंदू ईश्वर साक्षात्कार असावा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. जोपर्यंत ईश्वर साक्षात्कार होत नाही तोपर्यंत जीवनाचा केंद्रबिंदू तो असू द्या. आणि म्हणून आत्माराम हा सगळ्यातला महत्त्वाचा आहे. रामाच्या बरोबर जाता जाता आत्मराम कुठं आमचा आहे तो राम शोधायचा आम्ही प्रयत्न करणं, याला आत्माराम शब्द वापरला आहे. आणि समर्थांचा अत्यंत आवडीचा असा तो शब्द आहे. आणि म्हणून पूर्वरंगातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे हे राम नाव जे आहे त्याला उपमा दिली आहे गंगेची. राम नाम कथा गंगा, उपमा गंगेची दिली. रामाचं नाम किती पवित्र आहे, ज्याप्रमाणे गंगा पवित्र आहे त्याप्रमाणे गंगेप्रमाणे पवित्र आहे. काय असतं, उपमा देताना 90%, 95%, 98% ती जाऊ शकते, पण उपमा तशीच्या तशी तुम्ही लावायचा प्रयत्न केला तर ते होत नाही. कारण शेवटी उपमा ती उपमा आहे. उपमेय उपमान ह्या सगळ्या आपल्या व्याकरणातल्या भाषा आहेत, पण त्याच्याबद्दल जर तुम्ही बोलायला गेलात तर जशीच्या तशी उपमा होत नाही. मी एक रामनवमीचं कीर्तन करत असताना एका चांगल्या शहरामध्ये कीर्तन चालू होतं आणि ते सगळं झाल्यानंतर मी सहज बोलता बोलता बोललो की काय सांगायचं तुम्हाला, प्रभू रामचंद्रांनी सीता माऊलीचा तो सीतामाईचा मुखचंद्रमा बघितला आणि रामाला आनंद झाला. मुखचंद्रमा हा शब्द वापरल्यावरती चंद्रमा शब्द वापरला, तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तोही स्वामिनी, तीच तोही कामिनी. नभात येऊ दे की. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंद्राची उपमा दिली, सीतेचा मुखचंद्रमा पाहिला आणि राम प्रसन्न झाले. हे ऐकल्यावरती कीर्तन झाल्यावर एक श्रोता माझ्याकडं आले. ते म्हणाले, बुवा आज तुम्ही फार चांगला शब्द वापरला, आजपर्यंत मला असा मुखचंद्रमा शब्द कोणी वापरलेला मला माणूस भेटला नाही, पण आज तुम्ही फार चांगलं केलं. पण बुवा मला एक शंका आहे, ती तेवढी विचारू का? म्हटलं जरूर विचार. काही लोक हुशार असतात, अतिशय हुशार असतात आणि अति पण हुशार असतात. पुंडलिक वरदे. आता त्या माणसाने मला प्रश्न विचारला, बुवा मग रामाची अमावस्येच्या वेळेला काय परिस्थिती असेल? मी म्हटलं तुझं म्हणणं मान्य आहे, पण त्या अमावस्याला राम नाही गेला सीतेच्याजवळ. पुंडलिक वरदे. तो पौर्णिमेच्या दिवशी गेला आहे आणि म्हणून मुखचंद्रमय वापरलं आहे. रामनवमी झाल्यावर फक्त पौर्णिमेपर्यंतच उत्सव आहे, अमावस्येपर्यंत नाही. आता इथं होतो वीर मारुतीला ती गोष्ट वेगळी, लक्षात घ्या. पण मुखचंद्रमा बघायचा तर चंद्रमा शब्द वापरला आहे. आणि रामाच्या याच्याबद्दलचा महत्त्वाचा तो गंगेची उपमा त्याला दिली आहे. पण गंगेची उपमा सुद्धा देत असताना वामन पंडितांनी अतिशय सुंदर असा श्लोक लिहिला आहे.
उपमा देत असताना गंगेमध्ये एक दृष्टांत देतो आणि वामन पंडितांकडे येतो. कारण कीर्तनामध्ये वामन पंडित, मोरोपंत आणि हे सगळे असल्याशिवाय कीर्तनच नाही. तुम्हाला सांग काय समृद्ध आमच्या लोकांनी करून ठेवलं आहे. आणि मराठी भाषाच अशी आहे, याच्यामध्ये जी समृद्धता आहे ती इंग्रजीमध्ये येणार नाही. तुम्हाला सांगतो, इंग्रजी भाषा वेगळी आहे, ती जगाची भाषा आहे म्हणून आज आम्हाला यायलाच पाहिजे. मी इंग्रजीला नावं ठेवत नाही, पण इंग्रजीमध्ये ळ शब्द नाही आहे. कित्येक शब्द आपले जे आहेत ना, आता लाळ, ल आणि ळ दोन्ही जवळ आहे. लाळ सांगा इंग्रजीत. नाही नाही, अवघड आहे. काही काही शब्दाला त्याला तुम्हाला NE केलं, कपलाने NE करतो मी. आता कपलाने केलं आणि कपलानी केलं तरी एनीच होणार आहे. आणि मग लोक कपलानी करून मला सिंधी बनवतात. अहो, सिंधी मुली मला दाखवायला आणल्या, काय सांगायचं. मी ऑफिसमध्ये काम करत असताना एक सिंधी चांगला कस्टमर होता. तर म्हणला, अहो तुमचं लग्न व्हायचं ना. म्हटलं हो. मग म्हणजे 4-5 स्थळं दाखवतो तुम्हाला. आणि त्यांनी सिंधी मुलींचे फोटो आणले. म्हटलं बाबा मी हिंदी आहे, सिंधी नाही. सांगायचं तात्पर्य त्यातलं लक्षात घ्या की कुठं स्पेलिंग केल्यानंतर सुद्धा या 7-12च्या याच्यावर काय गोंधळ चाललेत बघा, काय होत आहे. इंग्रजी भाषा चांगली आहे, पण त्याच्यामध्ये जरी हे सगळं असलं तरीसुद्धा मराठीची शोभा कुठेही तुम्हाला दिसत नाही. आणि आज नेमकं तेच चाललं आहे. मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत. गोव्यामध्ये 4थीपर्यंत मराठी शिक्षण आहे. आज आमचा जास्तीत जास्त समाज मराठी शिकलेला गोव्यामध्ये आहे. आणि मी नेहमी गोव्यामध्ये जातो, याचं कारण त्या लोकांना आता आपली भाषा चांगली कळायला लागली आहे. आणि ते म्हणत आहेत, बाबांनो हे मराठी तुमचं जे शुद्ध आहे. आणि म्हणून मी मुद्दामून आज पगडी घातली. मला लोकांनी फेटा काढून पगड्या घालायला लावल्यात. मी त्यांना सांगितलं काही हरकत नाही आहे. पुण्यामध्येच एकाने मला रामनवमीच्या आधी पगडी घातली, ती मी रामनवमीला आळंदीला वापरली. आणि आता तर या ओंकारेश्वराच्या इथं 3 पगड्या मला आणून घातल्यात. मी म्हटलं काही हरकत नाही, मी लोकमान्य टिळकांच्या वाऱ्याखालीच वाढलेलो आहे. मी 486 नारायणपेठेतच वाढलो आहे. त्यामुळे केशरीवाड्याहून येणारे सगळे वारे माझ्या डोक्यावरून जात होते. आणि म्हणून लोकमान्य बालगंगाधर टिळकांची ही पगडी आहे, एवढं लक्षात ठेवा. पगडी घातल्यामुळे लोकमान्यांसारखं नॉलेज यावं एवढीच इच्छा आहे फक्त. मुंडली हो. आणि म्हणून लक्षामध्ये घ्या, गंगेची उपमा दिली. गंगा अत्यंत पवित्र आहे, अत्यंत पवित्र गंगा आहे. आणि याचं कारण एकच आहे, सायंटिफिकली जर तुम्ही बघायला गेलात, आता राम तेरी गंगा मैली, पण मोदीजींनी गंगा स्वच्छ करायचा आणि याचा करायचा आटोकाट प्रयत्न केला आहे. अशा भारतातल्या सगळ्या नद्या जर चांगल्या झाल्या, आज पुण्यातली नदी बघा काय परिस्थिती आहे. मला मोठं वाईट वाटतं. आम्ही पिंड त्याच्यामध्ये टाकायला जातो, त्या नदीमध्ये काय परिस्थिती आहे बघा तुम्ही एकदा. काय करतोय आम्ही, कशासाठी करतोय, लक्षात घेण्यासारखा भाग आहे. इंद्रायणीची नदी जाऊन बघा, पाय धुता येत नाही आहे. मी आळंदीतच राहतोय. चांगली स्वच्छ नद्या राहणं, स्वच्छ राहणं, सगळं चांगलं होणं, याला फार महत्त्व आमच्या दृष्टीने आहे. गंगा अत्यंत पवित्र आहे. पण गंगेच्या काठी एकदा आमच्या गादीचे मालक त्या ठिकाणी आले. तंबोरा वाजवत होता, हातामध्ये चिपळी चाललेली होती आणि नारदांची स्वारी स्वर्गातून खाली आलेली आहे. नारायण रमारमण नारायण दादा दादा. वा, पुन्हा एकदा वाजव. त्याची बोटच बोलतात. नारायण मधुसूदना रे मन मोहना, मधुसूदना रे मन मोहना, करुणा घन आरे नारायण. नारायण रमा रमण
गडबड का नारायण नारायण कीर्तनात एवढंच पुरे. नारदांची स्वारी खाली उतरली आहे. कुठे? काशी क्षेत्रात. आणि काशी क्षेत्रात उतरल्याबरोबर नारदांनी जर काही केलं असेल तर ते गंगेच्या जवळ गेलेत. गंगेच्याच ठिकाणी स्नान करावं म्हणून नारदांची स्वारी केली आहे. ज्या वेळेला तिथे स्नानाला गेले आपल्याला दिसत नाही, पण नारदांना दिसायला लागले मोठमोठाली गाठोडी. पापाची कोणी ब्रह्महत्या केली आहे, कोणी आपल्या वडिलांना मारलंय, कोणी आपल्या बायकोला मारलंय, कोणी काय काय केलं. आणि सिरियलमधले सगळे मुडदे तिथे येऊन पडलेले होते. लक्षात घ्या. अगदी ठरलं तर मग मधला सुद्धा मुडदा तिथं येऊन पडलाय. आणि हे सगळे बघितल्यानंतर ते पापाचे डोंगर सगळी गाठोडी पाहिली आणि नारदाने विचार केला आता आंघोळ करण्यात काही अर्थ नाही. आपण जर खाली उतरलो तर आपल्या अंगाला हे सगळे गाठोडीची कटतील आणि पुण्य लागायच्या ऐवजी ही पापाची गाठोडी सगळी आपल्या अंगाला लागतील. आणि म्हणून नारदांनी त्या गंगेचं स्मरण केलं, नमस्कार केलं. गंगा गंगेत यो ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकस्य गच्छति. गंगेला नमस्कार केला, गंगा मैया. आणि नमस्कार करून नारदांनी तोंड फिरवलं आणि नारद चालायला लागले मागे. नारदांनी पाठ फिरवल्यावरती पांढरे स्वच्छ लुगडं नेसलेलं आहे, लांबच्या लांब काळे भोर केस, गोदरेज न वापरता सुंदरपैकी त्याच्यामध्ये मोगऱ्याच्या माळा बांधलेल्या आहेत. कपाळाला एवढं मोठं कुंकू आहे आणि पांढरं सफेद वस्त्र नेसलेली ती गंगा पाण्यातून वर आली आणि नारदांना हाक मारती. नारदा आपण चाललात का? का चालला? कशासाठी चाललाय? माझ्यामध्ये स्नानाला आलाय तर स्नान करा. नारदांनी पाठ फिरवली आणि गंगेशी बोलायला लागले, माते अगं तुझ्यामध्ये जर मी स्नान केलं तर ही एवढी गाठोडी पापाची तुझ्या याच्यामध्ये आहेत, मला भीती वाटते की यातलं एखादं गाठोडं जरी माझ्या मागं लागलं तरी आजपर्यंत केलेला नारायणाचा सगळा जप वाया जाईल. नको नको. आणि मी तुला एकच सांगतो, नारदांनी वकिली पॉईंट टाकला. अर्जुन सुभेदार ठरलं तर एक 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 गमतीशीर असतात. बरं आता पूर्वी काय व्हायचं, कीर्तनामध्ये भागवत ज्ञानेश्वरी हे सगळं सांगायला म्हणजे लोकांबरं. आता सिरियल म्हटलं की लोकांबरं वाटतं, ते 4 तास शेवटचं तेच करतात, दुसरं काय प्रकार आहे. अडकले सगळे. आणि मग नारदांनी सांगितल्यावरती गंगा म्हणाली, नारदा तुम्ही का काळजी करता, जरा पाणी स्वच्छ बाजूला करा. नारद म्हणाले, अगं पाणी बाजूला केलं तरी ती गाठोडी एवढी आहेत, ही लागणार मला. आणि एवढ्यामध्ये नारदांनी प्रश्न टाकला वकिली, अगं तुझं स्मरण केलं तरी पापातून मुक्तता मिळते, तर मग स्नान कशाला करू? आता गंगेला कळलं की यांच्या पुढं काही बोलता येत नाही, कारण हे पडले कीर्तनकार. यांच्या पुढं बोलायचं काय, कीर्तनकारापुढं बोलू नाही जास्त, असं त्यावेळेला नारदांना ते गंगेला वाटलं, ते सांगितलं मी. आणि एवढ्यामध्ये गंगावनी विचार केला, आपण जर आग्रह केला स्नान करा तरी आपल्या एकाच त्याच्यामुळे त्यांना असं वाटेल की मग स्मरणाने पाप जात नाही, असं वाटेल म्हणून गंगा त्याला एकच शब्द म्हणाली की तुम्ही म्हणता ते मला सगळं मान्य आहे, पण नारदा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर अग्नीवरती जर कापूस ठेवला तर तो कापूस जाळायला किंवा जळायला काही वेळ लागतो का? तसं नारदा तुमच्यासारखे संत महात्मे जर आमच्या या पाण्यात उतरले तर मी तुम्हाला एकच सांगते, तुमच्यामुळे ही सगळी पाप हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे हरी उच्चारणी अनंत पापराशी
जातील लयासी क्षण मात्रे क्षण मात्रे. नारदा, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते. अरे तुमच्यासारखे संत आमच्या इथे स्नानाला आले तर ही पाप सगळी जळून जातील. माणसांची आलेल्या लोकांची पाप ना या ठिकाणी आम्ही स्वीकारते, आणि तुमच्यासारखे लोक आले, तुमचे पाय लागले तर ही सगळी पाप जळून जातील. बरं, नारद खाली उतरलेत. नारदांनी पाण्यामध्ये स्नान केलं आणि त्याचा परिणाम गंगा स्वच्छ झाली आहे. सगळी पापं धुवून गेली, सगळी जळून गेली आहेत पापं. आणि गंगा म्हणाली, आता काळजी करायला कारण नाही. आता पुण्याचे लोक कीर्तन ऐकल्यावर माझ्याकडे येतीलच आणि आपली पापं त्याच्यात टाकतील. नारदांची स्वारी स्वर्गात निघून गेली. दोनदा शब्द म्हणलो म्हणजे मला सुचलं नाही म्हणून नाही. स्वर्गात गेले. तंबोऱ्याचा स्वर्गात पुढे गेले ते. जसे नारद गेले तसं गंगेच्या बाबतीमध्ये वामन पंडितांनी किंवा यांनी तुम्हाला सांगतो श्लोकामध्ये तसं सुंदर वर्णन केलं आहे. ते असं म्हणाले, गंगेच्यामध्ये पाप जातं पण पाप करण्याची प्रवृत्ती जात नाही. माझ्याकडं 5 मिनटं आहेत पूर्वरंगाची. पाप करण्याची प्रवृत्ती जाणं याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून पंडितांचा शब्द असा आहे की लक्षामध्ये घ्या, हरिनामाचा परिणाम असा आहे, त्या रामनामाचा परिणाम असा आहे की पाप करण्याची प्रवृत्तीच नाहीशी होते. आणि म्हणून ज्या वेळेला रावणाला प्रश्न विचारलाय आणि तो ज्या वेळेला म्हणला की रावणा तू निरनिराळी रूप घेतोय, सीतेपुढं जातोय, सगळं करतोय, एक काम करणं, रामाचं रूप घेऊन सीतेपुढे जा. राम म्हणाला, मी तोही प्रयोग केला एकदा, पण ज्या वेळेला मी राम झालो त्यावेळेला माझ्या सगळ्या वासना जळून गेल्या. मुखी राम त्या काम बाधू शकेना. माझ्या मनातली वृत्तीच निघून गेली. गंगेच्याकडे पाप नाहीसं करण्याची प्रवृत्ती जरी असली तरी पुन्हा पाप खूच नाही आहे ही जी प्रवृत्ती आहे त्याचं जे मूळ काढायचं आहे ते मूळ गंगेकडे नाही आहे, ते संतांच्याकडे आहे, ते रामनामात आहे. आणि म्हणून ते काय म्हणतायत की सगळ्या गोष्टी सांगत असताना महत्त्वाची गोष्ट त्यातली बोलली. ते एकच म्हणाले की तुम्ही या रामनामाचा परिणाम जर घेतला, ते जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला पाप करण्याची वृत्ती निर्माणच होणार नाही, चोरी करण्याची वृत्ती निर्माणच होणार नाही. मग त्या नामाचा परिणाम यायचा आहे. आणि म्हणून सीतेची माहिती सांगताना रामाला प्रश्न विचारलाय हनुमंतांनी, सीता ओळखायची कशी, सीता ओळखायची कशी. आणि त्यावेळेला प्रभू रामांनी त्याला सांगितलंय, जेथे सीतेची वसती तेथे रामनाम झाडे घेती. तिच्या जवळ आसपास असलेले दगड, तिच्या जवळपास असलेल्या सगळ्या वस्तू रामाचं नाव घेतात. एवढी पुण्याई असेल तर रामाशी लग्न होतं. पुंडलिक वरदे, लक्षात घ्या, एवढी पुण्याई असेल तर सीता बनता येतं. आणि म्हणून हे सर्व सांगत असताना गंगेची उपमा दिली आहे. याला कारण गंगा पवित्र आहे. गंगा अत्यंत पवित्र आहे. आता पूर्वरंगाचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा की पवित्र जर आहे गंगा तर ती पवित्र आहे का पावन आहे. रामनाम पावन आहे, नुसतं पवित्र नाही आहे, ते पावन आहे. मध्यम दाखव, मध्यम. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं. ज्यांना येतं त्याने म्हणा, पाथेयं यन्मुमुक्षी सपदी परिपदे प्राप्ते प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां. पाथेयं यन्मुमुक्षु सपदी परिपदे प्राप्तये प्रस्थितस्य बीजं धर्मद्रुमस्य प्रभवति भवतां भूतये रामनामम्. त्या रामनामाची स्तुती केली. पावनम पावनानाम. पावन शब्द वेगळा आहे आणि पवित्र शब्द वेगळा आहे.
गंगा पवित्र आहे, अत्यंत पवित्र आहे. आणि या जगामध्ये अत्यंत पवित्र असणाऱ्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सुभाषितकारांनी सुंदर सुभाषित केलं आहे, तेवढं सांगतो आणि पूर्वरंग थांबवतो. पहिल्याच ओळीवर मी बोललो आहे, रामनाम कथा गंगा. रामनामावर बोललो, गंगेवर बोललो, आणि आज कशी पवित्र आहे ती लक्षात घ्या. पवित्र गोष्टी 5 सांगितल्या आहेत. संस्कृत सुभाषितकारांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. 5 गोष्टी अत्यंत पवित्र आहेत. आणि त्यातला पहिला शब्द सांगितला आहे उच्चिष्टम. पहिला शब्द सांगितला आहे उष्ट. उच्चिष्ट म्हणजे उष्ट. उष्ट कधी पवित्र असतं का मला सांगा? एखादी गोष्ट उष्टी केली आहे तर ती पवित्र असेल का? पण संस्कृत सुभाषितकारांनी पहिला शब्द सांगितला आहे अत्यंत उच्चिष्ट आहे, पण ते पवित्र आहे. आणि त्याला उदाहरण दिलं आहे. ते कोणतं उच्चिष्ट पवित्र आहे? लग्नाच्या दिवशी खाल्लेली जिलबी. पुंडलिक वरदे ताटातली तिच्या आहे ना, तिच्या ताटात ती जेवत असताना तिच्या ताटातली जिलबीचा तुकडा तिने तोडला आणि याला खायला घातला. आणि मग त्याच्यानंतरचा परिणाम सासू म्हणायला लागली, मी इतके दिवस याला शहाणा करायचा प्रयत्न करत होतोय, पण 25 वर्षात त्याला जमलं नाही. आणि ह्या बाईने एका दिवसात त्याला जिलेबी खायला घालून शहाणा केला. पुंडलिक वर गेला की घराच्या बाहेर लगेच. उच्चिष्टम. उष्ट कोणतं? ज्या वेळेला गाय दूध देते आहे त्याच्या आधी वासरू सोडलं जातं पाना सुटण्यासाठी. आणि ते जे वासरू दूध पितं ना, त्याच्या तोंडाला फेस येतो. ते उच्चिष्ट असतं. ते दूध त्याने आधी प्यायलेलं आहे आणि मग ते उष्ट जे दूध केलं आहे ते तो गवळी त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये काढतो आणि आपल्याला दूध देतो. मुंबईतल्या लोकांना माहीत नाही दूध कोण देतं. म्हणून मी एका मुंबईच्या कीर्तनामध्ये मुलाला विचारलं, बाळा दूध कोण देतं? तो म्हणला, भैया पुंडलिक वरदे. लक्षात घ्या, आम्ही दूध पितो का युरिया पितो तेही कळत नाही. कारण त्यांनी परवा दाखवलं टी व्हीवरती की 500 लिटर दूध 1 लिटर युरियामध्ये तयार केलं जातं. आमच्यात काय आम्ही पितोय? मग एका वैद्याने मला सांगितलं, तुम्ही बुवा गाईचं दूध पीत चला, चांगलं पवित्र दूध आहे आणि चांगलं दूध पी. आम्ही म्हटलं पवित्र आणि चांगलं दूध गाईचं कुठं मिळेल? ते म्हटलं गाय सांभाळा. म्हटलं कपिलाने. आम्ही कपिलाने आमचं आडनाव होतं. कपिला गाई दान केल्या म्हणून आम्ही कपिलाने होतो. म्हणून अपभ्रंशित होता कपलाने झालं. आणि ते आचार्य कृपलानी सिंधी असल्यामुळे आम्हाला लोकांनी कृपलानी करून टाकलं. लक्षात घ्या, कपिला गाय सांभाळी. गाईचं दूध अत्यंत पवित्र आहे. देवाला सुद्धा अभिषेकाला गाईचं दूध वापरलं जातं. गाईचं दूध अत्यंत पवित्र आहे. पहिलं सांगितलं, लक्षामध्ये घ्या, उच्चिष्टम. दुसरं सांगितलं शिवनिर्माल्य. शंकराचं निर्माल्य जे आहे ते अपवित्र आहे, पण ते पवित्र केलं जातं. याचं कारण त्या निर्माल्याच्या याला तुळशीपत्र लावलं की ते पवित्र झालं. लक्षात घ्या, शंकराच्या डोक्यावरची गंगा आहे ही त्याचं निर्माल्य आहे. बाजूला पडली आहे ती, आणि ती गंगा अत्यंत पवित्र आहे. मग शिवनिर्माल्य दुसरं सांगितलं. तिसरं सांगितलं वमनम. उलटी केली आहे. उलटी कधी पवित्र होईल का? पण मग त्याला संस्कृत सुभाषितकारांनी सुंदर त्याला वर्णन दिलं. ते म्हणाले, काय आहे, मधमाशी जी आहे ना, ती मधमाशी फुलातला मध घेते आणि तो घेतल्यानंतर आपल्या तोंडामध्ये ठेवते. आणि ज्या वेळेला ती पोळ्याच्या तिथं येते त्यावेळेला ती उलटी करते, वमन करते आणि त्या ठिकाणी ती मध ठेवते. तो घट्ट मध त्या ठिकाणी घट्ट होतो आणि त्याच्यामध्ये राहिला जातो त्या पोळ्यामध्ये, खरं पोळा असेल तर. लक्षात घ्या, उच्चिष्टम शिवनिर्माल्यम. आणि हे सांगितलं वमनम. चौथी गोष्ट सांगितली सगळ्यात महत्त्वाची, शवकर्पटम. शव म्हणजे गेलेलं माणसाचं प्रेत किंवा काही असेल ते प्रेताला शव म्हटलं गेलं. त्या प्रेताच्या ठिकाणी टाकलेला कपडा हा पवित्र कसा होईल? तर त्याचं उदाहरण दिलं आहे. जो रेशमाचा किडा आहे तो आपल्या भोवती रेशीम गुंडाळतो, तो त्याचा कपडा आहे. आणि तो आतमध्ये कपडा गुंडाळल्यानंतर तो आतमध्ये मरून जातो. तो मेला म्हणजे त्याचं शव आतमध्ये आहे. त्याच्यावरती भोवती जो काही रेशमाचा धागा राहिला आहे तो रेशीम धागा जो आहे तो शिवकर्पटम आहे. आणि म्हणून तो अत्यंत पवित्र आहे. सोळ्यामध्ये चांगल्या रेशमाचं जर सोळं असेल तर त्याला कुठेही स्पर्श केला तरी अपवित्र होत नाही, ते अत्यंत पवित्र आहे. आणि 5वी गोष्ट आहे, त्याला काकविष्टा असं म्हटलं आहे.
काकविष्ठा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही किती बिया लावायचा प्रयत्न करा, वडाच्या, पिंपळाच्या, मुदुंबराच्या, त्या लागत नाहीत. ते कावळे जे आहेत ना, ते कावळे पिंपळाच्या बिया खातात, वडाच्या बिया खातात आणि आपली विष्ठा टाकतात. त्या विष्ठेतून हे 5 निरनिराळे जे वृक्ष सांगितले आहेत, पिंपळ आहे, वड आहे, औदुंबर आहे, हे वृक्ष त्या काकविष्ठेतून निर्माण होतात. आणि म्हणून पिंपळ पवित्र आहे, औदुंबर पवित्र आहे. माझा महत्त्वाचा भाग या पूर्वरंगातला हा आहे की ही 5 गोष्टी ज्या सांगितल्या आहेत या अत्यंत पवित्र आहेत. म्हणून एकच गोष्ट संस्कृत सुभाषितकार म्हणाले, या सगळ्याच्या याच्यामध्ये जे पवित्र आहे आणि पावन वेगळं आहे. या पवित्र गोष्टी सारख्या घेतल्यामुळे जे पावन झाले, त्याचा पहिला एकच मी श्लोक हे म्हणतो आणि पूर्वरंग संपवतो. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं हित कळो आले, तुझा तुझी देव तुझा तुझी मव. आय आय हाय आय हाय आय हाय. जे पावन झाले ते इतरांना आपल्या स्पर्शाने पावन करतात. म्हणून अलंकापुरी पुण्यभूमी पुढे काय, नुसती पुण्यभूमी नाही, पवित्र आहे. पाहे पा दूध, माऊली सांगते ज्ञानेश्वरीमध्ये, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. डायबिटीसच्या लोकांना नको, पवित्र आणि गोड, पवित्र शब्द वापरला आहे. पावन केलं आहे. ज्या गोष्टी पवित्र घेतल्यामुळे ज्यांचा पावन झाले आहेत, अशा पावन लोकांना मुक्ताबाई सांगते ज्ञानदेवाला, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, आता तुझ्यामुळे सगळं जग पवित्र होईल. ते पावन करण्याचं काम आमच्या समर्थांनी या ठिकाणी गोंदवलेकर स्वामी महाराजांनी रामनामानी पावन केलेलं आहे. गोंदवलं पवित्र झालं, पावन झालं, महाराज पावन झाले. महाराजांच्या समाधीला स्पर्श केला की तुम्हाला पवित्रता वेगळी कुठं गाठायला जावंच लागतच नाही, तुम्हालाही पावन केलं जातं. तुम्ही ज्यांना स्पर्श करता तेही पवित्र होऊन जातात. आणि म्हणून रामनाम अत्यंत पवित्र आहे. महाराजांचा त्याच्यासाठीचाच सगळ्यात महत्त्वाचा मंत्र जो आहे तो रामनामाचा मंत्र आहे. त्रयोदशाक्षरी मंत्र त्याच्यासाठी आहे. रामकथा गंगा गंगा, रामकथा गंगा, रामनाम कथा गंगा, रामकथा गंगा. रामकथा गंगा गंगा, म्हणा म्हणा, रामकथा गंगा. एक मिनिट भजन करूया. या एक सुंदर चरित्रवाग 35 मिनिटामध्ये मांडायचं आहे. माऊली ज्ञानेश्वर. मध्यम पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 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 बोला श्रीराम जय राम जय जय राम 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 टाळी 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 बोला श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम बोला पुंडलिक वरदे श्री सियावर रामचंद्र की महारुद्र हनुमान की ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर स्वामी महाराज की पंढरीनाथ गोपाल कृष्ण भारत माता की आर्य सनातन मंगल मूर्ति अच्छा चरित्राचा नायक काशी क्षेत्रामध्ये राहणार आहे मध्यम मध्यम दाखव मध्यम आहे का मध्यम अत्यंत श्रीमंत सावकारीचा ज्याचा व्यवसाय आहे मध्यम मध्यम म्हणणार मी लगेच म्हणणार आहे काशी क्षेत्रामध्ये ज्याचा वास आहे नाम होते हो जयपाल जल नाम होते हो जयपाल जल नाम हो देव ओ नाम नाम होते हो जयपाल जाल काहीतरी व्हरायटी पाहिजे ना नाम होते हो जयपाल जाला नाम होते असा काशीचा शाहू तेथ होता असा काशीचा शाहू तेथ होता वा दया होती हो दया होती
दया होती सुस्वरूप एक बार्या दया होती दया होती सुस्वरूप एक बार्या दया होती. मंडळी, काशी क्षेत्रामध्ये सावकारीचा व्यवसाय असणारा फार मोठाच्या मोठा वाडा, लक्ष्मी पाणी भरती आहे अशी स्थिती त्या वाड्याची. केवढे वाडे पूर्वी असायचे लक्षात घ्या. त्याचं नावच वाडा ठेवलं जायचं. केवढाले वाडे, नातूवाडा काय हे वाडे काय, पुण्यामध्ये सरदार लोकांचे वाडे काय, नाना प्रकारचं वैभव या पुण्याचं होतं. आता वाडे गेले आणि फ्लॅट झाले सगळे. फ्लॅट लक्षात घ्या. मग 2 BHK काय 4 BHK काय. घ्यायचे वाडे मोठाले, बंगलेच्या बंगले. कोथरूडमधल्या बाई एक आल्या, म्हणाले बुवा एवढा मोठा 3 मजली वाडा संबंध बंगला आहे आमचा, काय सांगायचं तुम्हाला, आम्ही दोघं नवरा बायकोच असतो पुंडलिकवरती. म्हटलं एवढ्या वाड्यामध्ये तुम्ही दोघं? हो म्हणाले. काय करायचं, पोरं सगळी फॉरेनला आहेत, कोण दुबईला आहे, कोण हौसेबईला आहे, कोण इकडे आहे, कोण तिकडे आहे, तुम्ही दोघं म्हातारे राहिले. त्यांनी मोग्यांना फोन करून त्यानं पत्र पाठवलं मोग्यांना. हो, मोग्यानं सांगितलं आमचे आईवडील दोघंही म्हातारे आहेत, ते गेले तर सगळं तुम्हीच करा पुंडलिकावरती. आज ही स्थिती आहे. मी चेष्टा करत नाही, मी विनोद करत नाही आहे, मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो. आज ही परिस्थिती झालेली आहे. पोरं गेलेत फॉरेनला, ते तिकडं त्यांनी संसार थाटलेत. ते त्यांना इकडे यायला वेळ नाही आहे कोणाला. आले केव्हा तरी 2-4 वर्षातनं आले, तेवढ्यापुरतं हे केलं, मग संपलं. मंडळी आज मिळणं आणि त्यातून सगळ्यांचे फ्लॅट बंद आहेत, टोटल बंद. आमच्या समोरचं उदाहरण देतो तुम्हाला, आडनाव नाही सांगत, काही सांगत नाही, पण समोरचं उदाहरण तुम्हाला देतो. मंडळी, तो जो ग्रहस्थ ज्याचं घर आहे ते त्याचा फ्लॅट आहे, तो दार बेल वाजवतो, बायकोने दार उघडलं की असा बारीक कोणातून तो आत जातो अगदी, आणि लगेच दार लावून टाकतो. मी एकदा त्याला भेटलो, सहज त्याची खाली माझी गाठ पडली. म्हटलं का हो तुम्ही वर राहता, आमच्या समोर राहता? हो म्हटलं बरोबर आहे. म्हटलं तुम्ही मालक आहात ना का चोर आहात, असं विचारलं त्याला मी. म्हटलं का तुम्ही असं का? नाही म्हटलं तुम्ही घरात शिरताना चोरासारखं शिरता, चोर कसा हळूच दार हे करून जाईल का नाही तसं तुम्ही जाता. म्हटलं नाही म्हटलं मी मालकच आहे. पण म्हटलं मी एवढं काय त्याच्यामध्ये. पूर्वी दारं उघडी होती, अंतःकरणाची दारंसुद्धा उघडी होती. आज अंतःकरणाच्या भिंती वाढल्या आहेत. आज मनाच्या दैवताच्या प्रमाणे सगळी मन बंद व्हायचा प्रयत्न झाला आहे. माणसं बोलायला तयार नाही. अरे एखादा शब्द तुम्ही बोललात, त्या तरुणांच्या याच्यामध्ये असा फरक झालेला आहे. या मोबाईलचा परिणाम येतो. एकदम एखादा स्फोट व्हावा त्याप्रमाणे ते फटकन हे करायला लागतात. गाड्या जाताना बघा तुम्ही काय चाललेली असते, भाषा काय चाललेली असते. आळंदीत या म्हणजे तुम्हाला दाखवतो आणखीन काय चालतं ते. गंमत सांगायची मला तेच आहे. हे सगळं पूर्वीचा काळ तसा नाही. मोठा वाडा आहे, लक्ष्मी पाणी भरती आहे, 15-20 नोकर हाताखाली आहेत. मोठा सावकाराचा वाडा आहे. पूर्वीचा सावकारी टोपी वेगळी असायची, त्याची हातामध्ये चांदीची मूठ असलेली काठी त्याचे वडील हातामध्ये घालायचे. पुणेरी जोडा पायामध्ये असायचा, लोकमान्य टिळक घालायचे तसा. त्याचे कान वरती आलेले असायचे, मध्ये फक्त पाय घातलं की चालला, मग बांधाबिंदाचे काही फरक हे नाही. पुणेरी जोडा म्हणतात त्याला, आणि बहुतेक लोक देतातच पुणेकर, पुंडलिकावर दे शालदोडीतला असं म्हणतात. बुवा मला काय माहीत नाही आहे, मी आळंदीचा त्यावेळेला बोलतो आणि मी मुख्य पुण्याचाच आहे. लक्षात घ्या, सगळं 75-76 वर्ष माझी पुण्यामध्ये गेली. नारायणपेठेमध्ये 60 वर्ष गेली. 17 वर्ष माझी आता सॅलिसबरीला आहेत. लक्षात घ्या. मला सांगायचं तात्पर्य, अत्यंत श्रीमंत असा सावकार आहे तो. सकाळी आरामशीर उठावं, धंदा व्यवस्थित चाललेला आहे, व्याजावरती पैसा लावलेला आहे, प्रचंड पैसा आहे, लोक संबंध चांगलं आहे, आणि त्याच्या दैवयोगाने त्याची बायको सगळं चांगलं आहे. आणि त्या मोठे सावकार जे आहेत सगळ्यात वडील आहेत, आई आहे. आणि हा सावकार आईन तारुण्यामध्ये तरुण बांड सावकार आहे.
कॅप घालून चालावं. वडील चालले सोन्याची काठी हातामध्ये घेऊन, हा चांदीची काठी घेऊन त्यांच्या मागं जायचा. सगळा व्यवहार त्याला शिकवला होता. सगळं चांगलं चाललं होतं. पूर्वीच्या सावकारांच्या प्रमाणे तो नव्हता, काशीत राहत होता. क्षेत्रामध्ये राहत असल्यामुळे पाप पुण्याची जाणीव होती. संस्कृत भाषेतकार सुंदर बोलतात, अन्य क्षेत्रे कृतम पापम. पुण्यामध्ये पाप केलं, उदाहरणार्थ, खरं तर पुण्यनगरी आहे, इथं पाप होतच नाही. पण समजा झालं एखादं, तर काय सांगितलं, तीर्थक्षेत्रे विनश्यती. तुम्ही आळंदीला गेलात की पाप संपलं. तीर्थक्षेत्रे विनश्यती. देहूला गेलात की पाप नाहीसं झालं. अन्य क्षेत्रे विनश्यती. पंढरपूरला गेला, पाप नाहीसं झालं. पापाचे डोंगर जळाले. गोंदवलेला गेलात, पाप नाहीसं झालं. अन्य क्षेत्रे कृतम पापम, तीर्थक्षेत्रे लक्षात घ्या विनश्यती. आणि तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपम भविष्यती. तिथं तीर्थक्षेत्रात जर तुम्ही पाप केलं की ते वज्रलेपाप्रमाणे तुमच्या अंगाला चिटकून राहतं, ते काही केल्याने घट नाही. लक्षात घ्या, हे पाप आहे. त्या पापाचा परिणाम तो आहे. हा सावकार अतिशय सुंदर याच्यामध्ये असलेला, संसार सुंदर चालला आहे. मुलाचा संसार सुरू झाला आहे. सुनबाई घरामध्ये आली आहे. काही काळानंतर आई वडील गेले. आता यांचंच राज्य आहे. हा जयतपाल नावाचा त्यांचा तरुण मुलगा आहे. आणि या जयतपालाच्या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी भार्या त्याला मिळाली आहे. सुखाचा संसार चालला आहे. किती संस्काराचा संसार हा सुखाचा, मी अमृतात नाले. संसार हा सुखाचा, मी अमृतात नाले. संसार हा सुखाचा, मी अमृतात नाले. माझ्या मनात कोणी कोणी, माझ्या मनात कोणी कोणी. अंगाई गीत गाते, अंगाई गीत गाते. संसार हा सुखाचा, मी अमृतात नाले. आनंदाचा क्षण चाललाय, सगळं चाललंय आनंदामध्ये. संसार चाललाय, पैशाळा कमी नाही, काही नाही, काही नाही. सगळी सुख पायाशी लोळण करताय. पहाटेची वेळ आहे. नेमकं काशी क्षेत्रामध्ये काही लोक आलेले आहेत, बैरागी लोक आलेत. सगळा हिंदी प्रदेश येतो. हिंदी भाषा तिकडे जास्त प्रकारची आहे. मी ज्यावेळेला तिकडे गेलो लखनौ बेखनौ, ते म्हणाले, बुवा तुम्ही हिंदी कीर्तन करा, आम्ही आयुष्यभर तुम्हाला सांभाळतो. म्हटलं सांभाळणारा माझा बसलाय तिथे आळंदीमध्ये, तुम्ही काळजी करू नका. पण हिंदी कीर्तन पाहिजे त्यांना. कारण ते म्हणाले कीर्तन ही महाराष्ट्राची परंपरा आहे. नारदीय कीर्तन भारतामध्ये फार थोड्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ज्यावेळेला मी गुरुद्वारामध्ये गेलो, ते म्हणाले आमचं कीर्तन आहे इथे. मी त्यावेळेला बघितलं, त्यावेळेला ते 4-5 पेटीवाले बसलेत, तबलजी बसलेत, ते शीख सगळे बसलेले आहेत आणि ते भजन म्हणतायत. ते भजनाला कीर्तन म्हणतात, पण नारदीय कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळायचंच नाही. लक्षात घ्या, नाही आहे कुठे. आज गावोगावी नारदीय कीर्तन आमची चालली आहेत. अनेक गावांच्यामध्ये जाऊन आळंदीमध्ये नारदीय कीर्तनाला महत्त्व नाही. पण आज रामनवमी मी ज्यावेळेला केली, त्यानं तिथल्या लोकांनी आम्हाला एकच सांगितलं. वारकरी लोक काही आले, म्हणाले आम्हाला हे नारदीय कीर्तन शिकवा. कारण नारदीय कीर्तन हे कृष्णाची भूमिका आहे. इथं मर्यादा नाही आहे. फक्त ज्ञानेश्वर महाराज तुकाराम बोलायचे, हे बोलायचे असं नाही आहे. तुम्ही कोणताही विषय घ्या आणि कशाही पद्धतीने समाज जमला पाहिजे म्हणून माझं हे पद्धतीने मी काम केलं आहे. तुम्हाला मला या काही गोष्टी नाही आवडत, पण त्याला इलाज नाही आहे. आजच्या समाजाला जर सांगायचं असेल तर 2025ला उभं राहायचं असेल, या सगळ्या गोष्टी बोलाव्याच लागतात. आणि म्हणून मी पॅटर्न बदलला आहे. ऐकण्यासारखं आहे मंडळी. आणि ही सगळी जी लोकं आली होती, त्या लोकां जी आलेली ते सगळे पहाटेच्या वेळेला, तरी 6-6:30 वाजले होते. फार पहाटे नाही. हातामध्ये झांजा आहेत, एक कोणीतरी वाजवणारा आहे आणि ह्याच्याबरोबर चाललं आहे, यही जगत
तिकडची भाषा मी माझ्या पद्धतीत मांडायचा प्रयत्न केला आहे. लक्षात घ्या, भाषा तिकडची आहे. यही जगत मो कोई नहीं है, यही जगत मो कोई नहीं है, राम सुमरो भाई राम सुमरो रे, राम सुमरो भाई राम सुमरो रे. कानाला बरं वाटतंय का? यही जगत मो कोई नहीं है, यही जगत मो कोई नहीं है, राम सुमरो भाई राम सुमरो रे, राम सुमरो भाई. वाजव, तुझं गोड वाटतंय. इन्हीं लोगों ने ले लीला दुपट्टा मेरा. खूप गाणी आहेत, सगळं आहे. असू द्या, थोडक्यामध्ये मांडायचा विषय आहे. 7ला बरोबर आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि अशा पद्धतीने ते सगळे येताना या सावकाराची झोप मोड झाली. तो बाहेर आला आणि त्यांनी या सगळ्या जे गोसावी लोक होते त्यांना अडवलं. ए, क्या चल रहा है तुम्हारा? यही जगत में कोई नहीं है, किधर भी जाओ, गंगा घाट पे जाओ, उधर जाओ और बोलते रहो, मेरे यहाँ नहीं आने का. त्या साधूंनी विचारलं, तुम्ही एवढे रागावलात का? आम्ही सांगतोय यही जगत में कोई नहीं है. अरे भाई राम सुमरो, भाई राम सुमरो. म्हणाला राम सुमरो बरोबर, आमचा राम म्हणायच्या वेळेला राम सुमरो पुंडलिक वरदे. जाओ, अभी क्या चलने का, हमारा प्रपंच ये सब मेरी वाईफ आहे अंदर, सगळं त्यांनी ते काय त्याच्या भाषेमध्ये सगळं सांगितलं. मुलं बाळ त्यांनी सांगितलं एवढं एवढं सगळं आहे. सगळं चांगलं चाललंय म्हटलं, परत इकडे येऊ नका. झालं म्हणाले. कनक या कांता त्यजो बादशाही, सगळं सांगितलं त्यांनी. याला पटलेलं नाही, याला पटलं नाही. आणि मंडळी, याचा प्रपंच चाललाय, बायको प्रेम करते, सगळं संसार चाललाय, नोकर चाकर सगळं आहे, पैसा आहे अडकाईत. ज्यांच्याकडं पैसा आहे अडकाईन सगळं आहे ना, त्यांना याची काही गरज नाही. ते कथा नको, कीर्तन नको, तुमचं काही नको, काही जरुरी नाही. आमचं सगळं चाललंय व्यवस्थित, फ्लॅटमध्ये आहोत, नोकरी आहे, चाकरी आहे, संध्याकाळी फिरायला, डोमिनोचा पिझ्झा घरात येतोय, ते सगळं चाललंय. काय बुवा कसलं तुमचं कीर्तन, कोण बसताय काय? तरुणांना तो वेळच नाही, कारण ते मोबाईलमध्ये एवढे रंगलेत. आपण जर म्हटलं संध्याकाळी, अरे आपलं ठरलं तर मावशीकडे जायचं, तर म्हटलं मी कधी बोललो? अरे सकाळी तू मान हलवली ना. ते म्हटलं कानात खुंट्या घातल्या होत्या, त्यावेळेला मान हलवले मी. खुंट्या घातलेल्याच आहेत कानात. नशीब कीर्तनात तरी घालत नाहीत का करतात माहिती आहे मला. फार लांब मला बघता येत नाही, काही म्हणून लांब बसतात पुंडलिक. लक्षात घ्या, गमतीचा भाग सोडून द्या. त्यातला काय हे सगळं करत करत आम्हाला तिथपर्यंत न्यायला लागतं आणि कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. एवढं सगळं झालं आहे मंडळी. आणि एक दिवस असं झालं मंडळी, ऐन तारुण्याच्या याच्यामध्ये सावकार आहे. नाव होते हो जयपाल झाला, नाव होते हो जयपाल झाला, असा काशीचा शाहू शांत झाला, काशीचा शाहू शांत झाला. तदीय भार्या सहगमन करायाची, तदीय भार्या, तदीय. मगाशी वेळ वेगळी होती, दिंडी वेगळी होती, आता दिंडीत बदल झाली. तदीय भार्या सहगमन करायाची,
एक दिवस काय घडलं मंडळी, आता जोगिया टाकायचा थोडा थोडा हळूहळू, मी जसा पुढं जाईल तसा. एक दिवस काय घटना घडली, सावकार बाहेरनं आलाय, हातामध्ये सोन्याची मूठ असलेली काठी हातात आहे, पुणेरी जोडे आहेत, बाराबंदी घातलेली, वरती ती सावकाराची कॅप आहे. सावकार चालायला लागले रस्त्याने की लोकांनी सलाम करावा, नमस्कार करावा, बाजूला रस्ता द्यावा. सावकार चालले, सावकार चालले, लक्षात घ्या. आणि या पद्धतीने येता येता सावकार घरात आलाय. संध्याकाळची वेळ, 4-4:30 वाजताची वेळ आहे. सावकार घरात आलाय आणि काय घडलं कळलं नाही. डोक्यावरची टोपी फेकून दिली, बायकोला हाक मारली, मला पाणी हवंय, पाणी. आणि आपलं अंग त्यांनी त्या गादीवरती टाकून दिलं, पांढरी स्वच्छ गादी, त्याच्यावर अंग सावकाराने टाकलं. बायको पाणी घेऊन येतेय, सोन्याच्या तांब्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि पाणी घेऊन बायको येतेय. एवढ्यामध्ये त्यांनी आ केलाय मोठा, कळायला मार्ग नाही. एक प्रचंड कळ त्याच्या छातीमध्ये आली आणि सावकार निश्चेष्ट पडलाय. बायकोनी तोंडामध्ये पाणी घातलं, पण तोंडाच्या कडेच्या वच्यामधनं पाणी बाहेर आलंय सगळं. हे नाय छाती बडवून घेतली बायकोनी, केस सोडलेत, आक्रंद सुरू केलाय. नाथ बोलत का नाही, नाथा शाबास, नाथा बोलत का नाही. तुमचा तबला का बोलत नाही म्हणून म्हटलं. बोलत, आता बोलला, अच्छा, पण हा बोलत नाही ना. नाथा नाथा का नाही, नाथा बोलत का नाही. धाय मोकळून रडतीये. सावकार प्रसिद्ध होता, संपूर्ण काशी क्षेत्रातली लोक सावकार गेले, सावकार गेले म्हटल्यावरती दरवाजाच्या बाहेर प्रचंड गर्दी उभी राहिली आहे. वैद्यांना बोलवलं, त्यावेळेला डॉक्टर नव्हते. वैद्यो नारायणो हरी, शरीरे जर्जरे भूते, व्याधिग्रस्ते कलेवरे, औषधम जान्हवी तोयम, वैद्यो नारायणो हरी. म्हणजे नारायण हरी वैद्य, NH वैद्य हे त्यांचं आडनाव. बस. आणि मंडळी, घरामध्ये आक्रोश चाललाय, काय करावं कळेना. काशीची सगळ्या क्षेत्राच्या सगळ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी चाललंय. बायकोनी तयारी केली त्यावेळेला सहगमन करण्याची. त्यावेळेला पद्धत होती, सती जाण्याची पद्धत होती. बायकोने हिरवं वस्त्र नेसले, हिरव्या बांगड्या घातल्या आहेत, नवीन वस्त्र परिधान केलं, कपाळाला मळवट भरलेलं आहे, केस सगळे सोडलेत, हातामध्ये सतीचं वाण घेतलं की घेतले व्रत हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास प्रकाशमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याचं वाण धरिले करी हे सतीचे. सतीचं वाण जसं आहे ते स्वातंत्र्याचं वाण तसं आहे. आणि म्हणून शहीद झालेली जी आमची भारताची मंडळी आज आहेत, या 8 दिवसामध्ये गेले त्या सर्व शहीदांना आपण या ठिकाणी नमस्कार करूया, वंदन करूया. त्यांना सतीचं वाण त्यांनी घेतलं आहे. लग्नाचा 4था दिवस आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी भारताच्या सेवा करण्यासाठी आहे. मी त्या ठिकाणी बॉर्डरवर जाणार आहे आणि त्या ठिकाणी वीर मरण आलंय, या लोकांना श्रद्धांजली देण्याचा आजचा दिवस आहे. भारत माता की मंडळी, सती जाण्याची तिने तयारी केली आहे. बाहेरच्या बाजूला सगळी तयारी झाली. सावकाराचं शरीर उचललं गेलं, त्याच्यावर ठेवलं गेलं. 4 लोकांनी त्याला पूर्वीचा काळ येतो. आता कोण गेलं आणि काय गेलं कोणाला पत्ताच नसतो. कोण गाडी येते घातलं पाव तिकडं, शेजारची लोक दार लावूनच घेतात. पुंडलिकावर ते TV वर सिरियल चालू असते ना, लग्नाची बेडी, बस
अहो ते समोरचा माणूस गेला बघायला तरी चला, काय परिस्थिती आहे. आणि खेड्यामध्ये आज मी बघितलं, लोक सगळं गाव धावून येतं, सगळं गाव धावून येतं मंडळी. सावकाराच्या बरोबर प्रचंड समाज निघालाय, त्याचं प्रेत पुढं चाललंय. लोक सगळं बोलतायत, राम बोलो भाई, राम बोलो, राम बोलो भाई, राम बोलो. प्रेत पुढं चाललंय. काशी क्षेत्रामध्ये त्या ज्या घाटावरती जायचं होतं त्या घाटाकडे प्रेत यात्रा निघाली आहे. मागच्या बाजूनी सती जाणारी त्याची बायको माग आहे. आणि एवढ्यामध्ये घाटाच्या बाजूला आलेत, त्या बाजूला वरच्या बाजूला शंकराचं मंदिर आहे. तिथे एक मोठा नंदी आहे, आतमध्ये मंदिर आहे. नंदीच्या पुढे त्याच्या पाठीला, नंदीच्या मागच्या पुढच्या बाजूला म्हणजे मागच्या बाजूला एक गृहस्थ बसले आहेत. कोण आहेत ते गृहस्थ माहिती आहे का तुम्हाला? माध्यमातून सांगतो. तू वाल्मिकी तुझवरी मम प्रेम भारी, रामायणा रचून हिंदीत लोकतारी. मागे पुढे तुझिया सतत मी असेन, आणि जेथे पडेल जड तेथची सावरीन. तुलसीदास महाराज की. आवाज थोडा मोठा द्या. तुलसीदास महाराज, तुलसीदास महाराज. आणि या पद्धतीने ती प्रेतयात्रा खाली चालली आहे. शंकराच्या नंदीच्या मागच्या बाजूला बसलेले तुलसीदास महाराज ध्यानात आहेत. आणि प्रभू रामांचं स्मरण त्यांचं चालू आहे. रामाचं स्मरण चाललं आहे. आणि रामाचं स्मरण करता 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 तुलसीदास रंगून गेलेत. एवढ्यामध्ये या बाईने विचार केला, प्रेतयात्रा तर खालच्या पायऱ्यांवरनं खाली उतरती आहे, सर्व लोक घेऊन चालले, समाज पुढं चाललाय. हिने विचार केला, निदान शेवटच्या क्षणाला का होईना कोणीतरी सत्पुरुष या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, आपण त्यांना नमस्कार करावा, नमस्कार करावा. आणि म्हणून ह्या बाई तिथं गेलेल्या आहेत. आणि त्या बाईने जर काही केलं असेल, साधूसी केला नमस्कार, चरणावरी ठेविले शिर, तैते राम भक्त साजार, आशीर्वाद बोलले लक्षात घ्या. उत्तम पेटी आहे, उत्तम तबला आहे, म्हणून थोडा वेळ झाला तर रागावू नका, होईल, काळजी करू नको. बाजू भैरवी तोपर्यंत होती, चिंता करू नको. आणि या पद्धतीने तिने नमस्कार केलाय. जसा नमस्कार तिने केला, बांगड्यांचा आवाज आला. मी काय बोलतोय लक्षात घ्या. बांगड्यांचा आवाज आल्यावरती या जे बसले होते ते रामाचं चिंतन करत होते. श्रीराम त्याचं चिंतन चाललंय. आणि एवढ्यामध्ये कोणीतरी बाईंनी नमस्कार केलाय. खळखळ खळखळ वाजवल्यात बांगड्या. आता प्लास्टिकच्याच झाल्या. काय आवाज येईल बेशात मंडळी. बांगड्यांचा आवाज आला आणि ते बघितल्यावरती त्यांनी ओळखलं कोणीतरी सुवासिनी स्त्री आहे. आणि त्यांनी आशीर्वाद दिला. अगं 100 बरस तक जियो बची साकी, 100 बरस तक जीव. वाजव ना, आधीचं वाजव. 100 बरस तक जियो बची. समजून एकदम सुरुवात नाही करायची, आधी हे आहे वाजवायचं आहे. लक्षात घ्या, नंतर केव्हा ते जाऊ दे. 100 बरस तक जियो बच्ची, सुखले पति के साथ. 100 बरस तक जियो बच्ची, सौ बरस तक जियो बच्ची, सुखले पति के साथ. पुढं पडू आपण, त्याच्या पुढं बोलले
अष्टपुत्र देवेगा तुझको धनुकधारी श्रीराम रामा साधोजी राजा राम कहो जी राम। आशीर्वाद दिला। 100 बरस तक जियो बची सुखले पति के साथ अष्टपुत्र देवोगा तुझको धनुकधारी श्रीराम श्रीराम श्रीराम। आणि एवढं म्हटल्याबरोबर तिने पुन्हा नमस्कार केला। आवाज तो ऐकल्यावर यांनी डोळे उघडले। आता ही बाई दुसरी नाहीये, काय कान असतील। डोळे मिटल्यानंतर एखाद्याला असं वाटलं असतं ही पहिली बाई गेलेली दिसते, आता दुसरी आली आहे। नाही, त्याच बांगड्यांचा तोच आवाज आणि त्याच्यासाठी कर्णवेधीपणा लागतो। लक्षात घ्या, कान चांगले लागतात, बुवाचे तरी निदान पुंडलिकवर्धन। आणि एवढं म्हटल्याबरोबर त्यांनी डोळे उघडले आणि पाहिलं। तिने नमस्कार केला, महाराज हा आशीर्वाद पुढच्या जन्मेचा का? अगले जन्म के लिए आपने दिया काय आशीर्वाद? ते म्हणाले नाही, मी नाही आशीर्वाद दिला, रामाने दिलाय। महाराज खाली बघा, नंदीच्या सिंहासनाच्या त्याच्यावर बसलेले। त्यांनी खाली पाहिलं, ते म्हणे माझ्या पतीचं प्रेत खाली चाललंय, ते पहा। माझा पती निधन झालाय तारुण्यामध्ये, तो खाली चाललाय आणि तुम्ही आशीर्वाद देताय। बच्ची चलो मेरे साथ। हातामध्ये माळ आहे, माळ घेतली, खाली गेले। तिला सांगितलं त्यांना सोडायला सांगा सगळं। लोक किती हुशार असतात बघा, गेल्यावरती पायाचे अंगठेसुद्धा बांधून टाकतात, पुन्हा उठायला नको। हात बांधले होते छाताडावर, ते सोडले, पाय सोडले, सगळं मोकळं केलं। महाराज गंगेच्या तिथं जवळ गेलेत, कमंडलूमध्ये पाणी घेतलंय आणि त्यांनी एकच सांगितलं, बाई आशीर्वाद रामाने दिलाय, मी नाही दिला, रामाने दिलाय। आणि जाऊन जर काही केलं असेल तर त्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्याच्यावरती संबंध तो जो सावकार होता त्या सावकाराच्या अंगावरती पाणी सिंचन केलं। बाकीचे म्हणले किती उशीर झाला, आम्हाला पुन्हा जायला किती उशीर होईल, घरामध्ये जायचं, आज नेमका बटाटे वड्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही हे काय करत बसलाय वेळ। इकडे त्यांनी हातामध्ये पाणी घेतलेलं सगळं शिंपडलंय आणि रामाचं नाव घेतलंय। अविरत ओठी घ्यावे नाम, अविरत ओठी घ्यावे नाम, श्रीराम जय राम जय जय। श्रीराम जय राम जय जय राम। बोला बोला। त्याचा परिणाम एकच झाला, दोऱ्या सोडल्या होत्या, सगळं सोडलं होतं। झोपेतून माणूस जागा व्हावा तसा बरोबर 7 वाजता जयतपाल त्या तिरडीवरती बसलेला आहे आणि ते बसल्याबरोबर ती बायको पुढं आली, म्हणाले महाराज। तो म्हणला अगं मी स्वर्गात होतो, चांगलं चाललं होतं माझं, मिरवणूक माझी काढली होती। ती म्हणली त्याची आवश्यकता आता नाही आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, ते झालं स्वप्न झालं, पण तुम्ही आता जिवंत आहात, बायका मुलं सगळं आपला प्रपंच आहे, सगळं आहे आणि महाराजांनी आशीर्वाद दिला आहे। हे आहेत, हे तुलसीदास महाराज आहेत। नमस्कार केला तिने, साष्टांग नमस्कार केलाय, नवऱ्याने पण साष्टांग नमस्कार केला। बोलो तुलसीदास महाराज की। आणि जसं तुलसीदासांना नमस्कार, तुलसीदासांनी त्याला उठवले, सावकार तुमच्याकडनं मोठं कार्य व्हायचं आहे। हो, मी वाल्मिकी रामायण तयार करतोय आणि त्या वाल्मिकी रामायणाला तुमचा मला उपयोग आहे, म्हणून रामाने तुम्हाला उठवलंय आणि मी तुम्हाला आशीर्वाद दिलाय, तो रामाने दिलेला आशीर्वाद आहे। मंडळी, हे झालं पूर्वीचं चरित्र। मग बुवा तुमचं काय त्याच्यावरती कॉमेंट आहे? अनेक लोक निर्णायक पद्धतीने कॉमेंट देतात आणि म्हणून डॉक्टर H.V. सरदेसाई हे माझ्याबरोबर टॅक्सीमध्ये मुंबईतून मी त्यांच्याबरोबर येत होतो पूर्वी, ज्याला गोष्टीला झाली 30-40 वर्ष झाली। मी ही चरित्र लावत नव्हतो, पण मी त्यांना एक प्रश्न विचारला की माणूस गेला हे केव्हा डिक्लेअर होतं? तेव्हा त्यांनी मला एक फार सुंदर उत्तर दिलं आहे। ते म्हणाले ज्या वेळेला ब्रेन डेथ होतो त्यावेळेला माणूस गेला असं समजायचं, हृदय बंद झालं म्हणजे माणूस गेला असं नाही, ब्रेन डेथ होतो त्यावेळेला माणूस जातो। आणि म्हणून
ही माणसं उठवण्याची ताकद या संतांच्यामध्ये आहे. चक्र कोणी बदलू शकत नाही. जाणारा आलेला माणूस जन्माला आलेला जाणार आहे एवढं नक्की आहे. ती सबंध रहाटगाडगं चालूच राहणार आहे. पण ज्यांच्याकडनं परत कार्य करायचं आहे ते सच्चिदानंद बाबा उठवले ज्ञानदेवांनी, कुलकर्णी नावाचे ग्रस्त उठवले समर्थ रामदासांनी, आणि त्यांना आशीर्वाद दिलाय की अष्टपुत्र नाही दशपुत्रा सौभाग्यवती भव, आणि तिला त्याच्यानंतर 10 मुलं झाली आहेत म्हणून त्यांचं आडनाव दशपुत्रे आहे. लक्षात घ्या. अक्कलकोट स्वामी महाराजांनी बाबा जाधवांचे प्राण वाचवलेत. गेलेल्या याच्यामध्ये असताना त्यांच्या प्राणांच्या याच्यामध्ये परत प्राण आणलेत आणि त्यांना जिवंत केलं आहे. ही सगळी माणसं जी आहेत हे आपल्या तपस्सामर्थ्याने ज्यांचा ब्रेन डेथ झालेला नाही आहे त्यांना पुन्हा जिवंत करतात आणि त्यांच्याकडून कार्य करून घेतात. ज्यांचे कार्य संपलं आहे त्यांना उठवण्याची आवश्यकता संत करत नाहीत. नाही तर तुम्ही म्हणाल बुवा हे काय असंच चाललं असतं तर बरं झालं असतं. असा संत आम्हाला एखादा भेटला तर आम्हाला 1400 वर्ष जागता येईल. नाही मंडळी, ताकद संपत नाही. रामकथा गंगा गंगा रामकथा गंगा स्मरणे पावन करे जग करे जग. रामकथा गंगा राम नाम कथा गंगा राम नाम कथा गंगा गंगा. जो भजे हरि को सदा सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा. जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा सदा. जो भज हरि को सदा सोई परम पद पावेगा, सोई परम पद पावेगा. दहा MM स्टोन तयार झाला होता फाल्गुन अमावस्येच्या वेळेला, आणि तशा याच्यामध्ये मी रामनवमी केली, हनुमान जन्म केला, कीर्तनं करत 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 हे करत आलो. आणि देवाच्या कृपा अशी खरोखर माझ्याकडनं मला त्यांनी जगवलं, ते कीर्तनासाठी जगवलं आहे. पुन्हा जन्माला आलो तरी कीर्तनकार म्हणूनच जन्माला येईल, लक्षात घ्या. आणि म्हणून परमेश्वराने परवा माझं CT स्कॅन केलं, त्याच्यामध्ये तो खडा 5 आला आहे. मला लगेच थिएटरवरती आजच उचलणार होते ते, पण मी त्यांना सांगितलं 15 दिवस थांबा, सगळं राम मोकळं करील, मला खात्री आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी तब्येत चांगली राहावी. आणि सगळं शेवटी हे मातीचं आहे हो, शेवटी काय सांगायचं. पूर्वी शुगर फॅक्टरी होती, आता स्टोन फॅक्टरी आहे, पण त्याला काही इलाज नाही. या सगळ्या फॅक्टऱ्या सांभाळायच्या आहेत, लोकांच्या 12 फॅक्टरीत, माझं एकच आहे तरीसुद्धा, लक्षात घ्या. तेव्हा महाराजांची कृपा मागायची, सद्गुरूरायांच्या पुढे एकच सांगायचं, महाराज तुमची सेवा करण्यासाठी शरीर ठेवा आणि हे काम करून घ्या, एवढंच मागायचं. हेचे दान दे गा देवा तुझा विसर आवडी, तुला जायचं तर जातो. हे गर्भवासी सुखे घालावे,